शताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे। या निमित्ताने राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे। आज या ठिकाणी सामान्य स्पर्धा तसेच बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेना आमदार श्री किशोरप्पा पाटील। आप्पासाहेब काय सांगाल? मी शिवसेना प्रमुख हिंदू उदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम होतकरू विद्यार्थ्यांचे की जे स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं आदरणीय चिंचोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य ज्ञानाची स्पर्धा घेण्यात आली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे बक्षीसं त्या ठिकाणी देण्यात आले। ती स्पर्धा घेऊन आज खऱ्या अर्थाने बक्षीस वितरणाचा समारंभ या ठिकाणी होता। तो अतिशय आनंदाने पार पडलेला आहे। मला सांगताना आनंद होतो की या स्पर्धेमध्ये अतिशय 5 वर्षाच्या बालकापासून तर आमच्या लग्न झालेल्या विवाहित महिला भगिनींपर्यंत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। हा खऱ्या अर्थाने एक आनंदाचा भाग आहे की लहानपणी सुद्धा त्याला असं वाटतंय की मी आतापासून सुरुवात करावी आणि स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घ्यावा। एखादी विवाहित भगिनी किती आपला संसार थाटते, पण संसार करत असताना सुद्धा मी काहीतरी करावं अशी एक जिद्द उराशी बाळगून ती देखील या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये आली। मी या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि याच्याबरोबरच आमच्या सर्व शिक्षक बांधवांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला। त्यांना डायरी म्हणून या ठिकाणी देण्यात आली। सामान्य ज्ञानाचं एक चांगलं पुस्तक त्यांना या ठिकाणी देण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सन्मान करून या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न केले। आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। विविध राजकीय नेत्यांकडून बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। आपण 25 वर्षापासून राजकारणात आहात, अशी कोणती आठवण आहे बाळासाहेबांसोबतची जी तुम्ही आज? मी खरं म्हणजे बाळासाहेबांचं आठवणी म्हणजे आठवणी अनेक आहेत, पण मी बाळासाहेबांची एकच आठवण म्हणण्यापेक्षा त्यांचं ह्या देशातलं आणि जगातलं असं एकमेव नाव आहे की ज्या माणसांनी कधीही ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रपतीपर्यंत कुठल्याही खुर्चीवर न बसता त्यांना या देशाने एक महापुरुष म्हणून सन्मान देऊन त्यांचा इतका मोठा गौरव करण्यात आला की आज बाळासाहेब कुठल्याही पदावर नसताना त्यांचा फोटो या देशातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात लावण्यात येतोय। हा आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांशी एक बहुमानाचा आणि सन्मानाचा योग आहे। असं म्हटलं जातं की बाळासाहेब ठाकरे हे नुसतं नाव नसून एक विचार आहेत। शिवसेनेच्या माध्यमातून हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने काम? आम्ही बाळासाहेबांचे विचार उराशी बाळगूनच पुढे कार्यक्रम करतोय। मला असं वाटतं की बाळासाहेबांचा एक म्हणजे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे की एकदा जर का शब्द दिला, एकदा जो शब्द बाहेर निघून गेला त्याला कुठेही थांबा हा मिळालेला आपण आयुष्यात पाहिलेला नाही। तो शब्द त्यांनी फिरवलेला पाहिलेला नाही आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही ज्याला शब्द दिला, ज्याच्यासाठी कमिटमेंट केली, ती कमिटमेंट पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणे मानस ठेवलेला आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते पाचोरा वडगावचे आमदार श्री किशोरप्पा पाटील। त्यांनी आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संवाद साधलाय। कॅमेरामॅन इसातडीसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज।